हॅलो. आपण दिलेलं आपल्याकडे परत कसं येतं, तर याचं एक एक माझ्या लाईफमध्ये झालेला किंवा मी पाहिलेला, दुसऱ्यांसोबत होताना मी पाहिलेला एक इन्सिडेंट मी शेअर करणार आहे. तर माझी एक ऑफिस कलीग आहे मॅडम. त्या मॅडम बिहार साईडच्या आहेत आणि त्या दिल्लीमध्येच राहतात. माझ्या ऑफिस कलीग आहेत. तर एकदा त्या मार्केटमध्ये निघालेल्या होत्या आणि आम्ही ॲटोने चाललेलो होतो. तर ॲटोमध्ये बसल्यानंतर तो जो ॲटोवाला होता त्याने कहाणी सांगायला सुरुवात केली की मॅडम, की मी खूप आजारी असतो किंवा माझी वाईफ खूप आजारी आहे, घरामध्ये मुलांना खायला काही नाही आहे, परिस्थिती अशी आहे, जेवायला नाही आहे, हे नाही आहे, ते नाही आहे. तर त्यांनी ते सगळं असं सांगायला सुरुवात केली. हॉस्पिटलाइज आहे, हॉस्पिटलचं एवढं सारं बिल द्यायचं आहे. तर अशी त्याने ती कहाणी सांगायला सुरुवात केली आणि आमच्या ज्या त्या मॅडम होत्या तर त्यांच्या दोन्ही डोळ्यांमधनं असं पाण्याच्या धारा व्हायला लागल्या की ते इतकं काइंड हार्ट त्यांचं. तर त्यांनी काय केलं की त्यांच्या पर्समधनं पटकन 1,000 रुपये काढले आणि त्या ॲटोवाल्याला दिले की बाबा त्याला माझ्याकडनं काहीतरी मदत मिळावी. तर आता ह्या ज्या मॅडम आहेत तर ह्या मॅडम लहानपणापासून कॉन्व्हेंटमध्ये राहिलेल्या आहेत. तर त्यांना बाहेरचं जग इतकं असं माहिती नाही आहे आणि अगदी दिल्लीमध्ये न्यू आहेत असंही काही भाग नाही आहे. पाठीमागच्या जवळपास 10-15 वर्षापासून त्या दिल्लीमध्ये आहेत, पण बाहेर जाण्याचा जास्त संपर्क येत नाही. आपलं काम आणि आपलं असं त्यांचं थोडंसं आहे. तर त्यांच्याकडे येतं कसं मग अशा लोकांच्याकडे? आता आपल्याला असं वाटतं की अरे त्या ॲटोवाल्याने फसवलं आणि ही मॅडम फसली तर ही मॅडम मूर्ख आहे असं आपण समजतो, पण तसं अजिबात नाही आहे. कारण हा निसर्ग इमोशन्स बघत असतो. त्या मॅडमला आपल्याला सगळ्यांना वाटतं की मॅडमला फसवलं, पण खरी गोष्ट ही आहे की जर फसवणारा ॲटोवाला आहे तर वाईट गोष्टी ह्या ॲटोवाल्याकडेच जातात. आणि जी व्यक्ती खूप चांगल्या मनाने, चांगल्या हृदयाने समोरच्या व्यक्तीचं दुःख जाणण्याचा प्रयत्न करते किंवा ते देण्याचा प्रयत्न करते, त्यांचं जे हृदय आहे, पटकन डोळ्यामध्ये पाणी आलं किंवा पटकन 1,000 रुपये काढून त्या ॲटोवाल्याला दिले, तर हे जे काही 1,000 रुपये आहेत ना, तर हे 1,000ची परत 10,000 रुपये होऊन परत येत असतात. नंतर त्या मॅडमचं इन्क्रिमेंटही तशी होत असते. म्हणजे आयुष्यात आपण दिलेलं आपल्याकडे परत कसं येतं. आपल्याला असं वाटतं की अरे ती फसली गेली, पण खरी गोष्ट तशी नाही आहे. जो फसवतो आहे तोच अजून जास्त गर्तेमध्ये जाणार आहे आणि जो निर्मळ मनाने मदत करतो आहे तर त्याला मिळत राहणार आहे. नंतर आपल्याला असं वाटतं, आजूबाजूला तुम्ही बघितलं असेल की अरे एवढ्या सगळ्या गोष्टी त्याच्याकडे आहेत, त्याची तर ऐपत नाही आहे, त्याची तर लायकी नाही आहे तेवढं सगळं त्याच्याकडे असण्याची, पण तरीसुद्धा त्या व्यक्तीकडे आहे. कारण त्या व्यक्तीने दिलेलं आहे. विनाकारण कोणाकडेही काहीही नाही आहे. जर तुम्हाला कोणाकडे काहीतरी दिसत असेल तर त्या व्यक्तीने ते दिलेलं आहे आणि तेच त्यांच्याकडे परत येतं आहे. जगात विनाकारण कोणाकडेही काहीही नसतं आणि जर कोणाकडे काहीतरी असेल तर आपण समजून घ्यायचं की त्यांनी दिलेलं आहे. त्यामुळे कोणाचंही आपण जेव्हा अशा कोणावरती कमेंट पास करतो, कोणाला मूर्ख समजतो, त्यावेळी त्या व्यक्तींना काही फरक पडत नाही. तर आपलं जो काही भविष्य आहे त्याच्यावरती त्याचा इफेक्ट पडतो. आपल्या या विचारांचा इफेक्ट आपल्या स्वतःच्या आयुष्यावरती असतो की आपण जगाकडे कसं बघतो आणि आपण त्याच्यावरती काय कमेंट करतो. तर याची खूप काळजी घेतली पाहिजे की आपले विचार दुसऱ्यांच्या बाबतीत कसे असावेत.